ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांचा माझा यूट्यूब चॅनल रामदास व्हिज्युअल डायरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपला तिसरा दिवस आहे कणकवलीमध्ये आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये आज शिलाच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे कोल्हापूरमध्ये। तर सगळी फॅमिली आज कणकवलीवरून म्हणजे कोल्हापूरला जाणार आहे। सकाळची आता गाडी येणार आहे 7 वाजण्याच्या टायमाला। तर आता आपला प्रवास तो सुरू होईल, तो सगळा व्लॉगमध्ये आज असेल शूटमध्ये। बघू आपण कसा आपला प्रवास होतोय तो। ठीक आहे, बाय बाय। सगळे आता तयारी करून बसलेत, बघू शकतात। हे आहेत शिलाचे बाबा, माझे सासरे, शिलाची आई माझी सासूबाई, आणि ही आहे शिला, ओळखत असाल तुम्ही। खूप खूप धन्यवाद। साची पण सकाळची नटून थटून तयार झालेली आहे। ओके, हे ते कालचे शूज ते दाखव ग, चेंज केलेले। वाव, छान आहेत, मस्त आहे। शूज चेंज करून घेतले फोंड्यात जाऊन। हे आहेत शिलाचे भाऊ, नमस्कार। ही आपली आली आहे गाडी कोल्हापूरसाठी जाण्यासाठी आता, आणि गाडी पकडण्यासाठी सगळे आता चाललेत। तर मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेत आणि आता आम्ही पोचलो आहेत राधानगरी बस स्टँड आहे, बघू शकता। आता इथे जरासा चहा नाश्त्यासाठी थांबलोय आणि समोर बाबा थांबलेत साचीसाठी चॉकलेट बिकलेट घेण्याकरता। तर मित्रांनो, आतला आपला प्रवास आता इथं संपलेला आहे। साधारणतः 3.5-4 तासाचा प्रवास होता। कोरोची गाव हातकणंगलेमध्ये आपण पोहोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। आणि मागे बघू शकतात की आपल्या ना बस आहे, STने वराड आलेले आहेत, मागे हॉल आहे। आता आपण लग्न कार्यासाठी आता आलो, बघू आता आपला कसा कार्यक्रम होतो ते।
जेवणाचा कार्यक्रम पण झालेला आहे आणि आता पण परतीचा प्रवास पण मामाचं घर म्हणजे माझ्या मामाच्या घराला जायचं आहे. तर देवराष्ट्राला आता आपला प्रवास असणार आहे. तर इथून आपण पुढे पण बघूया. तर मित्रांनो, सकाळी आपला प्रवास 7 वाजता सुरू झालेला आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 5. तर सकाळी आपण काहीतरी पोचलो होतो 11:30च्या दरम्यान कोरोची कोल्हापूर गावात आणि आत्ता आपण पोचलो देवराष्ट्रामध्ये. कोरोचीमध्ये शीलाच्या मावशीचं मुलीचं लग्न होतं. आता आपण देवराष्ट्रामध्ये आलोत. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर जो प्रवास आहे दिवसभरामध्ये पूर्ण थकलेलो आहे. आता आराम करायचा आहे. तर भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.